आज आपण बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असलेल्या विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे मी नथ मेकिंगचा क्लास कुठे केला, त्याला फीज किती होती, मला नथ मेकिंगच्या क्लासमध्ये काय काय शिकवलं आणि कोणत्या नथ मला घरी दिल्या, ह्या टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत. तर आज क्लिनिंग करताना मला त्याचं सर्टिफिकेट मिळालं आणि सर्टिफिकेटवरची डेट पाहून तर मी शॉकच झाली, कारण याच मंथमध्ये 22ला मला 3 इयर कंप्लीट होत आहेत हा कोर्स करून. त्याच्यामध्ये आम्हाला घरी 5 नथ दिल्या होत्या. एक एक मी तुम्हाला शो करते. ही फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड, ही फोर्थ आणि ही फिफ्थ. ह्या 5 नथ आम्हाला घरी दिल्या होत्या. मेकिंगचं वर्कशॉप होतं 2 दिवसाचं आणि त्याची फीज होती आय थिंक 2,000 रुपये होती. आणि याच्यामध्ये ह्या 5 नथ आम्हाला घरी दिल्या होत्या आणि त्याचबरोबर आम्हाला ह्याच पॅटर्नमध्ये एक मंगळसूत्र शिकवलं होतं आणि एक एडी स्टोनची नथ शिकवली होती, जी की त्यांनी आम्हाला घरी दिली नव्हती. ते लोक फक्त आपल्याला टेक्निक शिकवतात आणि फिनिशिंग वगैरे जशी आपली प्रॅक्टिस होते ना, तसं आपलं फिनिशिंग येतं आपल्या वर्कला. फर्स्ट डेची फिनिशिंग तुम्ही माझी पाहू शकता. मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतेच इथे खाली कुठेतरी छोटासा व्लॉग करून व्हिडिओ करून मी अटॅच करते. आणि या 2 दिवसाचं हे वर्कशॉप होतं. 2 दिवसामध्ये हे एवढं शिकवलं जातं आणि आपल्याला एकदा टेक्निक्स मिळाल्या ना, तर आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करत जातो आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण ट्राय करत राहिलो ना, तर व्यवस्थित होतं, आपलं व्यवस्थित फिनिशिंग येतं. आणि ॲक्च्युली ह्या एवढ्या मोठ्या नथ शिकवलेल्या होत्या ना, यातून आम्हाला बाहेर पडायला मला स्वतःला 1 वर्ष लागलं होतं. म्हणजे की मी पहिला एवढ्याच मोठ्या नथ बनवायची, ज्याची की काहीच गरज नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या नथ कोणीही यूज करत नाही. ह्या आपण घरी दिलेल्या नथ आपण सेल पण नाही करू शकत, कारण ह्या एवढ्या मोठ्या नथ कोणी घेतच नाही. आणि जर तुम्हाला यामध्ये शिकायचे असतील किंवा हेच पॅटर्न बनवायचे असतील, ते पण छोटे छोटे बनवून तुम्ही सेल करू शकता. ह्या घरी दिलेल्या नथचा आपल्याला काहीच यूज नसतो, फक्त आपण तो बघून पॅटर्न बनवू शकतो. आणि जर पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवल्या, एवढ्या मोठ्या मण्यांनी मोठे मोती यूज करायला शिकवले, तर त्यातून ते छोटे छोटे बनवायला खूप प्रॉब्लेम येतो. तर आता मी काय करते, जेव्हा मी क्लासेस घेते ना, तेव्हा ह्याच नथ छोट्या साईजमध्ये शिकवते, जेणेकरून तुम्ही ते सेल पण करू शकता. ह्याचे फक्त फोटोज काढून ठेवले तरी तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. आणि जर हे तुम्हाला छोटे पीस बनवले तर ते सेल पण होतात. त्यामुळे त्यातून फीचे पैसे देऊन ज्या नथ तुम्ही घरी घेऊन जाता, त्या सेल करून अर्धे पैसे तुमचे कवर होतात. मी तुम्हाला आता माझं सर्टिफिकेट दाखवते. हे सर्टिफिकेट माझं, आणि सर्टिफिकेटवर तुम्ही माझी क्लासची डेट पाहू शकता. 22 आणि 23 2023ला मी हा क्लास केला होता. आता म्हणजे मी 3 वर्ष एक्सपिरियन्स पर्सन झाले कदाचित, म्हणून आता माझ्या वर्कला एकदम फिनिशिंग यायला लागलं आहे. फर्स्ट डेचं तुम्ही माझं फिनिशिंग पाहू शकता. त्याला कोणत्याही प्रकारचं फिनिशिंग नव्हतं, फक्त टेक्निक्स होत्या, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय केल्यावर कसं मिळेल. हे बघा, तुम्ही पाहू शकता. हे फर्स्ट डेला मी बनवलेली नथ दाखवते, ज्याला कोणत्याही प्रकारचं फिनिशिंग नव्हतं. आणि जे मी नथ आज बनवते त्याचं फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. कुठे तारा बाहेर नाही आलेल्या, कुठे टोचत नाहीत, एकदम व्यवस्थित फिनिशिंग असतं. आणि त्याचं रिझन की आपली प्रॅक्टिस, आपल्या हाताखाली सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे फिनिशिंग येतं. म्हणजे प्रॅक्टिस जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो सेम गोष्टींची, तेव्हाच आपल्याला असं परफेक्ट फिनिशिंग मिळतं, नाहीतर मग नाही मिळत. प्रॅक्टिस केली नाही तर सेमच फिनिशिंग राहतं. आणि फिनिशिंगसाठी वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, ज्या आपल्याला इंस्टाग्रामवर वगैरे भेटतात, त्या पण आपण यूज करू शकतो. प्रत्येकच गोष्ट आपल्याला क्लासमध्ये शिकवली जाते असं नाही, त्यामुळं आपण पण थोडे प्रयत्न करावे लागतात. आता हा प्रकार बघू शकता नथीचा. हा पॅटर्न छान आहे, पण विचार करा, ही एवढी माझी 4 फिंगरवाली नथ कोणच यूज करणार आहे, त्याचा काही पण यूज होत नाही. पण याच्यामधला छोटा पॅटर्न, आणि तो पण मेटलचे मनी यूज करून जर आपण केला तर त्याचं एकदम छान फिनिशिंग पण येतं आणि ती नथ खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. यांना तर तुम्ही पाहू शकता.
मध्ये फर्स्ट डेला बनवलेले आहेत. कोणत्याही प्रकारचं फिनिशिंग व्यवस्थित नाही आहे, पण तेच आता एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे असं मस्त असं फिनिशिंग येतं आपल्या कामाला.